नमस्कार, मी सुरेश शिंदे. आपण पाहतात तळेगाव टाइम्स न्यूज. आता आपण फ्रेंड्स ऑफ नेचर या ठिकाणी आहोत. नुकतीच या ठिकाणी चित्रकला स्पर्धा पार पडलेली आहे. परंतु एखादी स्पर्धा म्हटलं त्याच्यामध्ये अविरतपणे परिश्रम असतं. कोणतीही स्पर्धा ही पूर्णपणे पाडत असताना जे आयोजक आहेत आणि त्यांच्यासोबत जे मार्गदर्शन किंवा मदत करणारे सहकारी आहेत त्यांचं अतिशय मोलाचं मार्गदर्शन असतं. आज आपल्यासोबत जी चित्रकलाची स्पर्धा झाली त्याचे महत्त्वाची भूमिका करणारे दोन प्रशिक्षक आहेत. त्यांनी वेळोवेळी मार्गदर्शन करणे किंवा वेळोवेळी त्यांचं माध्यमातून लोकांपर्यंत ती माहिती पोहोचवणे असं महान काम केलेलं आहे. आपण त्यांच्याकडे थोडक्यात जाणून घ्या. मॅडम नमस्कार. नमस्कार. आपली ओळख सांगावी. मी साक्षी बाळासाहेब चव्हाण. आम्ही इथे आंबीमध्ये PVDP कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर इथे शिकत आहोत. तर पहिल्यांदा आमच्या सरांशी ओळख झाली ती आमच्या ट्रेनिंगच्या वेळेस. सरांनी आम्हाला हनीबी रेअरिंगबद्दल ट्रेनिंग दिली ती. तिथून पुढंच मग आमचा असा प्रवास चालू झाला. त्याच्या 8-10 दिवस आधीच सरांनी आम्हाला व्हॉट्सअपवरती कॉन्टॅक्ट करून सांगितलं की अशी अशी स्पर्धा होणार आहे. मग तिथं 5वी ते 10वी मुलांना चित्रकला स्पर्धेसाठी बोलवलं जाणार आहे. मग तिथे कोऑर्डिनेशन करण्यासाठी किंवा एक पहिला एक्सपिरियन्स घेण्यासाठी की कशी तयारी केली, म्हणजे सुरुवातीला तुम्हाला संकल्पना कसं सांगितलं, हो तुम्ही लोकांपर्यंत कसे पोहोचले याच्याबद्दल सांगा आपण. हां, तर लोकांपर्यंत सरांनी आम्हाला इन्व्हाइट केलं स्वतःहून. ओके. डुमरे सरांनी की ते यावं, कोऑर्डिनेशन करावं, एक्सपिरियन्स घ्यावा नवीन. मग आम्ही आलो तर मुलांना व्यवस्थित कसं बसवायचं, सगळ्यांना एकत्रित ओळीमध्ये, त्यांच्या स्पर्धा कशा घ्यायच्या, त्यांना चित्रकलेसाठी व्हाईट पेपर पुरवणं किंवा त्यांना काही जी मदत हवी असेल ते देणं, त्यांचं रजिस्ट्रेशन व्यवस्थित आहे का ते बघून घेणं, एवढी सगळी आम्ही इथं कामं. साधारण किती स्पर्धक होत्या आणि कसा प्रतिसाद तुम्हाला काय वाटतं, कसं प्रतिसाद खूप चांगला होता. आणि विद्यार्थ्यांनी जे काही स्पर्धक होते त्यांच्या म्हणजे कल्पना एवढ्या छान पद्धतीने त्यांनी चित्रांमध्ये मांडल्या आहेत ना की ते त्यांच्या चित्रांमधूनच दिसत होतं. सगळ्यांनी अतिशय चांगला प्रयत्न. आपण असं कधी कधी म्हणतो की मला सर्व ज्ञान आहे, परंतु आता लहान मुलांनी सुद्धा अनेक वेगवेगळे चित्र काढले, त्यातून सुद्धा तुम्हाला काहीतरी वेगळे शिकायला भेटलं असेल. हो, बऱ्याच मुलांनी त्यांचे फायदे लिहिले. परत मार्केटिंग स्ट्रॅटेजीज, त्याचा मार्केटिंगमध्ये काय फायदा होतो, परत वेगवेगळे पदार्थ आपल्याला त्या मधातून भेटतात ते सुद्धा मुलांनी चित्रातून दाखवलं होतं. मॅडम नमस्कार. नमस्कार. अतिशय आपण छान नियोजन केलं होतं या ठिकाणी. नक्की काय सांगाल आपण? तर माझं नाव गीता सुनील गोंडळ आणि PVDP कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चरमध्ये आम्ही शिकत असताना सरांनी मूळ ट्रेनिंग. गाव कोणतं आपलं? सोलापूर. तिकडनं तुम्ही शिक्षणासाठी हो, येता? इथे येतात. आणि मग मार्गदर्शन केलं आम्हाला पूर्णपणे हेमंत डुमरे सरांनी. आणि त्यांना एवढं चांगल्या पद्धतीने आम्हाला मार्गदर्शन केलं आणि आमच्या कॉन्टॅक्टमध्येही राहिले. आणि इथं आल्यावरती आम्हाला कॉन्टॅक्टमध्ये सांगितलं की अशी अशी स्पर्धा होणार आहे, तर तुम्ही या आणि इथं कसं कोऑर्डिनेशन करता हे वगैरे सांगा. तर मग आलो आम्ही इथे आणि सरांनी पण खूप छान मार्गदर्शन केलं. एक चांगला आम्हालाही अनुभव आला की बाबा कसं असतं काय. आणि आम्ही पोरांना कसं मार्गदर्शन करायचं हे सरांनी सांगितलं. आणि पोरांनी त्यांचे विचार म्हणजे एकदम छान पद्धतीने तिथं मांडले होते. त्यातून काही शिकायला आम्हालाही भेटलं. आणि एवढं समजलं की त्यांना हे पूर्णपणे हनीबीचं कसं असतं प्रशिक्षण, म्हणजे हनीबीमुळे पॉलिनेशन होतं किंवा परागीकरण होतं, हे सगळं त्यांनी एकदम म्हणजे त्यांना ह्या वयात समजते. तर मग हे सरांमुळं त्यांनी मार्गदर्शन केलं आणि एवढा चांगला प्लॅटफॉर्म त्यांना मिळवून दिला. तर त्याबद्दल मग सरांचे धन्यवाद. आणि पोरांकडूनही अतिशय चांगला प्रतिसाद आला. तर 90च्या पुढेच पोरं सगळेजण होते, 5वी ते 10वी 9वी ते हे. तर खूप छान पद्धतीने त्यांनी सगळं मार्गदर्शन वगैरे केलं. त्यांचाही प्रतिसाद होता. आणि सर्व पालकांचे ते नंतर एक्सपिरियन्स घेतले, त्यांचं काय मत आहे याबद्दल हे सर्वांकडून जाणून घेतलं आणि सर्वांना खाऊ वाटप वगैरे केलं. बरं, तर तुम्ही पुढं